आमचा उद्यासाठी मोहिमेचा दोर आणि त्यासाठी आता लाकडं सर्व आम्ही गोळा करत आहोत. आता जेवणाची तयारी चालू आहे. जे मोहिमेला नाही आले त्यांनी या खायला. सर्व आता मित्र ग्रुप आम्ही जेवायला बसलेलो आहोत. बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे ते म्हणजे सागरगडावर आता मोहीम आहे त्याचा व्हिडिओ. तर मित्रांनो आम्ही आता आजच चाललेलो आहोत. उद्या मोहीम आहे. तर आज आम्ही आता संध्याकाळचे तरी 6:30 वाजलेले आहेत. तर ह्या टायमाला आता आम्ही निघालेलो आहोत. काही गेलेले आहेत पुढे. तर आता आम्ही चाललेलो आहोत. तर आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहूया आता जाण्याचा आणि उद्याच्या मोहिमेचा व्हिडिओचा सर्व आपण याच्यावर पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता आमची सागरगडाच्या दिशेने वाटचाल चालू झालेली आहे. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि बहुतेक आम्हाला पोहोचायला 8 वाजतील. आता सागरगडाच्या पायथ्याशी म्हणजे डोंगराच्या तिथे पोहोचलेलो आहोत आणि समोरूनच आपल्याला म्हणजे हे आता दिसतंय ही आहे गेल कंपनी, HP कंपनी हे आहे आणि सर्व इथे गाव आहेत. तर मस्त संध्याकाळचा जो नजारा आहे पाहू शकता किती मस्त छान असं दिसतंय. नॉर्मल सर्व नजारा आहे. तर असा सर्व अंधार झालेला आहे. आता इथून आता आम्ही चाललेलो आहोत चालत. पायथ्याशी पोचलेलो आहोत सागरगडाच्या आणि कौस्तुभ, चिराग, संजोग आणि आम्ही 4 जण येत आता थोडा विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत. कारण एक आमचा माणूस येत आहे संदीप. तर त्यासाठी थांबलेलो आहोत आणि बाकी सर्व इथून वरती गेलेले आहेत. तर हे सर्व आमचा जेवणाचं वगैरे सर्व सामान आहे. तर बाकी अर्ध सामान गेलेलं आहे सर्व. तर पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. स्टेडियम रात्र भरपूर झालेली आहे आणि पायी प्रवास करत आहोत आम्ही. तर आमचे अजून प्रवास चालूच आहे वरचा नाईटचा. जसं बसत थांबत आम्ही चाललेलो आहोत. तर रात्रीचा सर्व रस्त्यातून आम्ही चाललेलो आहोत. रात्रीची जंगल ट्रिक आहे आमची. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. आणि हा आहे आमचा उद्यासाठी मोहिमेचा दोर आणि असं प्रत्येक सामान आमचं प्रत्येक आहे हत्यारं सर्व घेऊन उद्याची मोहिमेचा. या रात्रीच्या वेळी डोंगरातून जाताना एक मनाला सुकून मिळतं. शांत असा हा प्रवास वारूल आहे. तर मित्रांनो जीवनात म्हणजे आपलं काम हे सर्व आहेतच. त्यातूनच आपण वेळ काढून अशा गडकिल्ल्यांच्या ठिकाणी मोहिमेसाठी किंवा काही पाहण्यासाठी वगैरे आपण वेळ काढून येत जा. कारण अशा गोष्टी जीवनात कधीच आपल्याला मिळू नाही शकत. तर मित्रांनो बोलत चालत आम्ही आता गडापर्यंत पोहोचलेलो आहोत. मंदिरापाशी आता पोहोचलेलो आहोत आणि आता सुरुवात जेवणाच्या तयारीची तयारीसाठी आता लाकडं सर्व आम्ही गोळा करत आहोत. ते सर्व जेवणाची तयारी. तर आता मस्त इथे जेवण बनवणार आणि जेवणार आणि पुढचं काय असेल ते नियोजन आम्ही करणार. तर आता जेवणाची तयारीसाठी लाकडं गोळा करत आहोत आम्ही.
तर आता जेवणासाठी चुले पेटवत आहोत आणि आजचा जेवणाचा मेनू काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर कटिंग अजून सुरुवात न झालेली आहे. तर आता काय आहे मेनू तो बघून आता कटिंग वगैरे करूया. जेवणाची तयारी चालू आहे. हा राईस आहे. हे सर्व जेवणाचं साहित्य आहे आणि इथे कांदा कटिंग चालू आहे. कौस्तुभ चिराग दालची तयारी करत आहे. तर असं हे सर्व आपलं जेवण आता तयार होणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. डाळ आहे. डाळ धुवायला आलं. मुगाची डाळ आहे. मूग आणि तूर डाळ आहे. मस्त रात्रीच्या थंड वातावरणात सागरगडावरती आणि हे आता तांदूळ आणि राईस भात बनवायला. मस्त इतर सागरगडावरचं जेवण एक वेगळाच आनंद. तांदूळ वगैरे सर्व धुवून झालेले आहेत. काल पाणी आमचा महेंद्र तांदूळ धुतोय. डाळ तांदूळ धुवायची जिम्मेदारी त्याने घेतलेली आहे. आणि आमचा बॉबी सध्या आपल्याला बॉटल आहे त्या भरून घे. तर जेवणाची तयारी चालू झालेली आहे आणि आता राईस ठेवलेला आहे. हवा भरपूर आहे. थंडी सुद्धा आहे. आणि या साईडला डाळ काय बोलतो मूग डाळ. आता असे ही जेवणाची तयारी चालू आहे. हवा भरपूर आहे पण मस्त आलेलो आहोत आम्ही. म्हणजे 5 जण आहोत सध्या. अजून बाकी येणार आहेत. तर जेवणाची तयारी चालू आहे. आधीच उद्या मोहीम आहे. तर आज इथे रात्रीचा जो आहे तो एक मस्त आम्ही अनुभवतो आता इथला वातावरणात. सागरगडावरचा मस्त वरून दिसणारं सर्व आहे. त्या निसर्गरम्य असं आहे ठिकाण. हवा आहे थंडी भरपूर खूप आहे. कांदे आता भाजलेले आहेत आणि आता मस्तपैकी खाना. बटाटी पण टाकलेली आहे त्याच्या आतमध्ये. तर अजून ती बटाटी शिजलीच नाही. तर भाजून झालीच नाही व्यवस्थित. तर आता एक कांदे आम्ही आता शिजलं काय झाला थोडा तर आलाय. शिजत आलेला आहे. जेवण तयार झालेलं आहे. डाळ आणि भात मस्त. डाळ आता जेवणार आहोत डाळीसोबत आम्ही मस्त सर्व. तर आता चला तर मग तुम्ही सुद्धा या जेवायला. जेवण मस्त आता गरम गरम तयार झालेलं आहे आणि आता जेवायला बसलेलो आहोत आम्ही सर्व. आज आम्ही 8 जण आहोत. तर गमेला पत्रवली वगैरे घेऊन जेवायला आता बसलेलं आहे. संजोग बॉबी सर्व. चिराग आम्हाला जेवण वाढत आहे. सलाद एक वेगळ्या प्रकारचा आहे बघा, पाहू शकता. सागरगड किल्ल्यावरील भोजन हा क्षण मिळायला सुद्धा एक भाग्य लागतो. या आनंदमय भोजन क्षणाचा आनंद घेत आम्ही सर्व मित्र ग्रुप पाहू शकता
मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशा क्षणाचा उपभोग घ्या. जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी. तर आम्ही आता इथे टेंट टाकून बाहेर गवतामध्ये झोपणार आहोत आता इथे मस्त. तर आता त्याच्या टेंटच्या खाली गवत आता काढतो आणि गवताच्या वरती ते टेंट लावतो आणि मस्त निवांत असा सागरगडावर टेंटमध्ये आता आम्ही झोपणार आहोत. तर आता आम्ही झोपत आहोत मस्त गार. हा इकडं गाणी ऐकतोय, हा इकडं झोपलेल्या भावी. चला तर मग आता गुड नाईट. सकाळी आता बघूया, भेटूया आता आपण. तर मित्रांनो, आजचा दिवस आहे त्याचीच वाट पाहत होतो. तो म्हणजे आज मोहीम आहे. तर तो दिवस आता उगवलेला आहे आणि आम्ही झोपलेलो आता उठलेलो आहोत मस्त सकाळच्या वेळी. तर मित्रांनो, असा हा टेंट होता आणि आम्ही बाहेर मस्त याच्यात निवांत रात्री झोपलो आणि आता सर्व आम्ही उठलेलो आहोत आणि बाकी सर्व चहाच्या तयारीत आहेत. आम्ही जरा जास्त झोपलो होतो. तर आता मोहिमेला सुरुवात होणार आहे. सर्व मित्र ग्रुप आता आम्ही हे एवढे आहोत. अजून काही सकाळी येणार आहेत, ते सुद्धा आता आलेले आहेत व थोड्या काही 2-3 मिनटात आता येतील ते. तर आता आम्ही टेंट भरून आता ठेवत आहे. तर मित्रांनो, मोहीम करण्याच्या आधीचा व्हिडिओ पाहू शकता. अशा पद्धतीने हे सर्व गवत वगैरे सर्व होता.
पाणी किती झोपलेलं लादीवर खाली गवत बिवत टाकलेलं ऐका ना नरम लागला असेल ना. काय चिराग काय बनवलं? चायनीज बेल. चायनीज बेल चिरागने बनवलेली आहे. जे घरी आहेत जे मोहिमेला नाही आले त्यांनी या खायला. जे मित्र ग्रुपचे आहेत घरी त्यांनी सर्वांनी खायला या असे स्वप्नील बोलते. पाणी तिकडे आहे रे. नाही पिवायला घेतलं जरा. तर आता जेवणाची तयारी चालू झाली आणि चिराग जेवण बनवत आहे आणि दुपारचे आता मोहीमचं जेवण आपल्याला मिळणार आहे. चिराग मस्त गरम गरम जेवण बनवत आहे. तर जेवण आता तयार झालेलं आहे. चिराग आणि स्वप्नील दोघंजण जेवण बनवत आहेत आणि भात वगैरे झालेला आहे सर्व राईस. जेवायला जेवण आता चालू आहे आमचा इथल्याच गडावरती सागर गडावरचा. सर्व आता मित्र ग्रुप आम्ही जेवायला बसलेलो आहोत. भाजी कुठली आहे? भाजी सर्व मिक्स आहे. कुर्मा भाजी. कोकणात विचारा कोणती भाजी आहे ती. नाव तुम्ही ठेवायचं. कुर्मा भाजी. मुरमा भाजी आहे, मिक्स व्हेज आहे, चांगला मिक्स आहे. मिक्स नॉन व्हेज. व्हायरल होईल आता. बहुत दिवस गमेला जेवतो. रस्ता मला पटकन. रस्ता दे तिरक मला पण जरा. डाल पाहिजे डाल. नाही रे मागं जेवलो ना आपण. नाही जेवायला बसलो. नाही जेवलेलो बहुतेक जेवलेलो. कांदा पोहे कोणी आणलेलं कांदा पोहे तुकड्या. कांदा पोहे खायचो तुम्ही वाटीन ह्याच्यात घेऊन. कांदा पोहे कोणी आणलेलं? आणि हे मच्छी खायच होतं. माशांचा अटॅक झाला ते मच्छी घेऊन देवलात. कांदा पोहे डिश घेऊन. तर मित्रांनो आता आमची आजची सागरगड किल्ल्याची मोहीम पूर्णपणे पार पडलेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. तर सर्व मित्र ग्रुपची माऊली आम्ही आता निघालेलो आहोत. तर आता निघायचं ना. चला निघालेलो आहोत. बाय. मित्रांनो सागरगडावर मोहीम होतच असतात आणि प्रत्येक मोहीममध्ये वेगवेगळे अनुभव मोहीममध्ये काही ना काहीतरी वेगवेगळे नवीन घडत असते आणि त्यातूनच एक जीवनात मिळणारा आनंद. खरं तर हा क्षण सर्वांच्याच जीवनामध्ये येत असतं असं नाही. ज्यावेळी आपण एवढा सह्याद्रीमधून करीकपारीतून चालत वगैरे आपण यावं लागतं आणि त्यातूनच आपण हे गड किल्ल्यांची जे संवर्धन करतो यातीलच आनंद वेगळा असतो. मित्रांनो हा व्हिडिओ होता सागरगडावरील मोहीम क्रमांक 16 व्हिडिओ. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.